गॅसच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारनं बदलले सिलेंडर बुकिंगचे नियम। आता 21 ऐवजी 25 दिवसानंतर मिळणार दुसरा सिलेंडर। युद्धाची झळ हॉटेल व्यावसायिकांना। व्यावसायिक सिलेंडरच्या तुटवड्यामुळे बंगळुरूतील हॉटेल्स बंद, तर मुंबईतल्या हॉटेलबाबत आहार संघटनांची आज बैठक। इराणशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान ट्रम्पनं केली रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी चर्चा। लवकरच युद्ध थांबेल असा ट्रम्प यांचा विश्वास। युद्धामुळे ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय। तेल खरेदीसाठी रशिया समवेत अनेक देशांवर लावलेले सर्व निर्बंध हटवले। दादांच्या अपघाताला पायलट सुमित कपूरच जबाबदार। सीआयडी चौकशीत व्हीएसआरचा मालक व्हीके सिंगचा जबाब। काही राजकीय नेत्यांचा उल्लेख केल्याचीही माहिती। बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे आम्ही कर्जमाफी केली। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं श्रेय बच्चू कडूंना जातं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची कबुली। मुंबईतील बहुप्रतीक्षित गारगाई प्रकल्प अखेर मार्गी लागणार। 3906 कोटी रुपये खर्चून गारगाई प्रकल्प उभारला जाणार। 440 दशलक्ष लिटर पाणी वाढ होणार। स्थायी समितीसमोर सादर होणार प्रकल्पाचा प्रस्ताव। संसदेत आजही गोंधळाची शक्यता। लोकसभा अध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काँग्रेसकडून चर्चेला होऊ शकते सुरुवात, तर सरकारकडून 9 खासदार होणार सहभागी। अमरनाथ एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग। आगीमुळे परिसरात पसरले धुराचे लोट। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। आणि फिलिपिन्स नंतर इंडोनेशिया भारताकडून खरेदी करणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र। वर्षाअखेरीस होऊ शकतो अंतिम निर्णय। राज्यभरात गॅसचा तुटवडा जाणवायला लागलेला आहे। त्यामुळे पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीतील गॅस दाहिन्या अनिश्चित काळाकरता बंद ठेवण्याचा आदेश आहे। शहरात एकूण 18 ठिकाणी गॅस दाहिनी आहे। या ठिकाणी अंत्यसंस्कार केले जातात, पण आता गॅस दाहिनी बंद असल्यामुळे विद्युत दाहिनी किंवा लाकडी शितेवर अंत्यसंस्कार केले जात आहेत। पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये सर्वाधिक 3 गॅस दाहिनी असून या सुद्धा बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। काही ठिकाणी लोड जास्त आहे, काही ठिकाणी सुविधा असून सुद्धा लोड कमी आहे। तर यावेळी थोडासा आम्हाला बॅलन्स क्रिएट करावा लागेल। आणि बाकी असं पुण्यामध्ये शहरात काही फार त्रास होईल लोकांना असं नाही आहे। आम्ही प्रत्येक क्रिमेटोरियमवर अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे, सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केलेली आहे। आणि डेथ पास देतेवेळी सुद्धा लोकांना पूर्ण माहिती आम्ही देणार आहोत। आणि हा जो LPGचा पुरवठा खंडित झाला त्याच्यामुळेच फार जास्त प्रॉब्लेम होईल असं नाही आहे। बाकी सिस्टम्सचा आपण वापर करू चांगला। आखाती देशांमधील युद्धाचा फटका आता देशासह राज्यालाही बसू लागलेला आहे, कारण राज्यात आता हळूहळू गॅस तुटवडा आहे तो जाणवायला लागलाय। याचाच जो फटका आहे आता पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या ज्या विद्युत दाहिनी आहेत किंवा ज्या गॅस दाहिनी आहेत त्याला देखील बसलेला पाहायला मिळतोय। कारण गॅसचा तुटवडा असल्यामुळे पुण्यातल्या स्मशानभूमीमधल्या ज्या गॅस दाहिनी आहेत त्या अनिश्चित काळासाठी आता बंद ठेवण्याचे आदेश पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेले आहेत। खरं तर इराण आणि अमेरिकामध्ये गेल्या 10 दिवसांपासून जे युद्ध चालू आहे त्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात गॅसचा तुटवडा आता जाणू लागलेला आहे। आणि अनिश्चित काळासाठी आता या पुण्यातल्या या सगळ्या गॅस दाहिनी ज्या आहेत त्या बंद ठेवण्यात आलेल्या आहेत। पुणे महानगरपालिकेने जे आदेश दिलेत, खरं तर शहरात स्मशानभूमींमध्ये 18 ठिकाणी गॅस दाहिन्या ज्या आहेत त्या गॅस दाहिन्या 18 ठिकाणी आहेत। आणि त्यातल्याच सगळ्यात जास्त ज्या गॅस दाहिनी आहेत 4 ते 5 ते या पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आहेत। खरं तर या गॅसचा तुटवड्यामुळे आता ह्या सगळ्या गॅस दाहिन्या अनिश्चित काळासाठी बंद जे आहेत ते पडलेल्या पाहायला मिळत आहेत। गॅसचा तुटवडा आता हळूहळू जाणवू लागलाय। खरं तर जे आदेश पुणे महापालिकेकडून देण्यात आलेले आहेत ते शहरातल्या या सगळ्या स्मशानभूमींना देण्यात आलेले आहेत। 18 ठिकाणी ज्या गॅस दाहिनी आहेत त्या बंद असल्यामुळे आता लाकडांवरती किंवा विद्युत दाहिन्यांवरती अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जात आहेत। कारण हळूहळू
हा गॅसचा तुटवडा आता सगळीकडे जाणवेल असा अंदाज जो आहे तो एक्सपर्ट लोक वर्तवताना पाहायला मिळत आहेत. अभिजित पोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. हजारो किलोमीटर दूर आखातात युद्ध पेटलेलं आहे. रोज बॉम्ब वर्षाव आणि मिसाईल डागले जात असताना त्याचे हादरे जगभर जाणू लागलेत. आखातातलं युद्ध आता आपल्या घराघरात पोहोचलंय. क्रूड ऑइलच्या किमती गगनाला भिडल्या असून ती महागाईच्या विस्फोटाची नांदी मानली जाते. पाहूयात. क्रूड तेलाच्या किमती भिडल्या गगनाला. युद्धामुळे जनतेच्या मनात धाकधूक वाढली. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची जनतेला चिंता. इराण विरोधात इस्रायल अमेरिकेनं पुकारलेलं युद्ध काही थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्ही बाजूनी जोरदार हल्ले केले जात आहेत. युद्ध लवकरच संपण्याची चिन्ह दिसत नाहीयेत. हे युद्ध आखातात लढलं जात असलं तरी भारताला त्याच्या झळा बसू लागल्या. देशात घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ झाली आहे, पण अजून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दरवाढीची कोणतीही चिन्ह दिसत नाहीये. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. आज कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $117 पर्यंत जाऊन पोहोचल्यात. मार्च 2026च्या सुरुवातीला ब्रेंट क्रूड तेलाची किंमत प्रति बॅरल सुमारे 80 ते 82 रुपयांच्या दरम्यान होती. आखातातील युद्ध आणि होर्मुझ सामुद्रधुनीतील अडथळ्यांमुळे प्रति बॅरल $117 पर्यंत क्रूड ऑइलचा भाव पोहोचलाय. असं असलं तरी सध्या तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ झालेली नाहीये. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती कमी असताना तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कपात न करता नफा कमावल्याची टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ज्यावेळी तेलाच्या किमती कमी असतात तेव्हा निर्माण झालेल्या गंगाजळीचा वापर या परिस्थितीत केला जातोय. एक गोष्ट असते की एकदा का तेलाचे दर वाढले की या ऑइल कंपन्या ते कमी करत नाहीत. मागे सुद्धा तेलाचे दर वाढले होते, ऑइल कंपन्यांनी जास्त केले, पण जेव्हा तेलाच्या किमती $70च्याही खाली गेल्या, $60 झाल्या, तेव्हा आपल्या कंपन्यांनी त्या किमती कमी केलेल्या नव्हत्या. त्यामुळे जो नफा त्यांना त्यावेळेला मिळाला तो सध्या रेट ऑफ होतो आहे आणि काही दिवस ते तसंच चालेल असा माझा अंदाज आहे. केंद्र सरकार तेल, गॅस सगळ्या गोष्टीची काळजी घेते आहे. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तरीही कुठेही तुटवडा पडू नये म्हणून सर्व प्रकारच्या उपाययोजना चाललेल्या आहेत. आखातात पेटलेल्या या युद्धाबद्दल केंद्र सरकारनं आपली भूमिका मांडली. युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचं राष्ट्रहिताला प्राधान्य असल्याचं परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं. The interests of the Indian consumer has and will always be the overriding priority. Where required, Indian diplomacy has supported the endeavors of our energy enterprises in this volatile situation. इकडे इंधनाच्या मुद्द्यावरून दिल्लीत विरोधकांनी जोरदार निदर्शनं केली. यावेळी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करण्यात आली. आत्मनिर्भर की बात कर रहे हैं हम, अमेरिका का ऑर्डर मान रहे हैं, तो हमारी आत्मनिर्भरता और हमारे देश को कोई डिक्टेट कर रहा है कि आपको तेल कितने दिन खरीदना है, कितना ले पाएंगे आप, तो ये कहीं ना कहीं बहस होनी चाहिए, क्योंकि वो परिस्थितियाँ दूसरी थीं, आज परिस्थितियाँ दूसरी हैं. इसलिए विदेश नीति पर और जिस तरीके से विदेश नीति नीलाम की है सरकार ने, उस पर चर्चा होनी चाहिए. सर, कुकिंग गैस सिलेंडर के दाम में लगभग 60 रुपए की वृद्धि हुई है. कमर्शियल गैस सिलेंडर 115 की वृद्धि हुई है. इसका बोझ गरीब परिवारों पर पड़ा है. भारताकडे सध्या कच्चं तेल आणि पेट्रोलियम उत्पादनांचा मिळून 250 दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त ऊर्जा साठा उपलब्ध आहे. हा साठा साधारणतः 4000 कोटी लिटर इतका असून तो संपूर्ण पुरवठा साखळीच्या दृष्टीनं 7 ते 8 आठवड्यांच्या गरजा भागवण्यासाठी पुरेसा आहे, असं सरकारच्या अहवालात नमूद करण्यात आलं. गेल्या दशकात भारतानं एकाच देशावर अवलंबून न राहता अधिकाधिक देशांकडून तेल खरेदीला प्राधान्य दिलं, तर गेल्या काही दिवसात भारतानं 27 देशांच्या ऐवजी 40 विविध देशांकडून इंधन खरेदीला सुरुवात केली.
जागतिक पातळीवर अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा स्ट्रेट टू हार्मोज हा मार्ग अजूनही महत्त्वाचा असला तरी भारताच्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी फक्त 40% तेल या मार्गाने येतं। उर्वरित 60% तेल रशिया, पश्चिम आफ्रिका, अमेरिका आणि मध्य आशिया इथून पर्यायी मार्गाने भारतात पोहोचतं। अमेरिकेच्या दबावानंतर भारतानं रशियाकडून तेल खरेदी कमी केल्याची चर्चा होती, पण आता युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताला रशियाकडून कच्चं तेल खरेदी करण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली आहे। देशांतर्गत स्तरावर भारतानं 20% इथेनॉल मिश्रित कार्यक्रम सुरू केला असून त्यामुळे दरवर्षी सुमारे 44 दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाची बचत होती। आखातात युद्ध भडकलेलं असताना पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सध्या तरी वाढलेल्या नाहीयेत, मात्र हे युद्ध लांबल्यास त्याचा परिणाम भारतावर होणार हे नक्की। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।